ऐन निवडणुकीत रामदास तडसांवर आरोप। तडस कुटुंबानं बेघर केले रामदास तडस यांच्या सुनेचे गंभीर आरोप। दक्षिण मुंबई लोकसभा उमेदवारीवरून महायुतीत संभ्रम। मतदारसंघात एकाच वेळी 3 इच्छुकांकडून प्रचार सुरू। 3 इच्छुकांमुळे महायुतीचे कार्यकर्ते मात्र संभ्रमात, तर नेत्यांसमोर पेच कायम। भाजपच्या कमळ चिन्हावर लढण्याचा भुजबळांचा प्रस्ताव। दिल्लीतून भुजबळांचे मन वळवण्याचे प्रयत्न। लोकशाहीला सूत्रांची माहिती। राज्यात महाविकास आघाडी 27 पेक्षा जास्त जागा निवडून येणार। काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांचा दावा। अदानींसोबत काय सेटलमेंट झाली की धारावीचा मुद्दा सोडला। राऊतांकडे पैसे येतात म्हणून त्यांच्या फाईल्स ओपन होतात। संदीप देशपांडेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल। शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले तर भाजपच्या मंत्र्यांना एवढा त्रास का होतो। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा ट्विटरवरून सवाल। गडचिरोलीत मंत्रिपद जाईल या भीतीने बिनबुडाचे आरोप। वडेट्टीवारांचा धर्मराव आत्रामांवर हल्लाबोल। आत्राम यांनी गडचिरोलीत पक्षाला लीड मिळवून द्यावं। वडेट्टीवारांचा आत्रामांना थेट आवाहन। भाजप मित्रपक्षांसाठी सोडणार 100 जागा। भाजपकडून 424 उमेदवारांची घोषणा, तर 19 जागांसाठी उमेदवार अद्यापही ठरणार। क्रिकेट वर्ल्ड कपचं बिगुल वाजलं। 2027चा वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिकेत होणार। न्यूझीलंडसह 8 ठिकाणी रंगणार स्पर्धेचा थरार। घनश्याम शेलारांचा बीआरएस पक्षाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश। बाळासाहेब थोरातांच्या उपस्थितीत घनश्याम शेलारांचा पक्षप्रवेश। रावेरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये नाराजी नाट्य। श्रीराम पाटलांना उमेदवारी जाहीर झाल्याने नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। धुळे लोकसभेत काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य। ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळेंचा राजीनामा। महाविकास आघाडी उमेदवारांनी घासून पुसून काम करायचं। तुमचे जे काय संबंध असतील ते इलेक्शन नंतर। जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना भरला दम। डोंबिवलीत मनसे कार्यकर्त्यांचा पक्षाला रामराम। शहर संघटक मिहीर देवतेंसह कार्यकर्त्यांनी सोडला पक्ष। राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकेमुळे कार्यकर्ते नाराज। गोंदियात 12 एप्रिलला प्रकाश आंबेडकरांची सभा। उमेदवार संजय केवट यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर घेणार सभा। खेडमध्ये भाजपला धक्का। खेडचे भाजप नेते अतुल देशमुख करणार राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना धक्का। दक्षता विभागाने पीए विभव कुमार यांना पदावरून हटवले। ईडीने केजरीवालांसोबत केली होती विभव कुमाराची चौकशी। भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर। गोंदियात सुनील मेंढेसाठी जेपी नड्डा घेणार प्रचार सभा। राज्यासह मुंबईत योगी आदित्यनाथ यांच्या प्रचाराचा धडाका। पूर्व विदर्भातील सभेनंतर 5व्या टप्प्यात ही होणार योगींच्या सभा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात चारा नेण्यास बंदी। पाणी टंचाईमुळे निर्माण झालेल्या संकटामुळे चारा वाहतूक बंदीचा निर्णय। डाळीच्या किमतीत विक्रमी वाढ। तुरीची डाळ 160 रुपये किलोवर। मूग आणि मसूर डाळ ही 100 पार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।